तर नमस्कार मित्रांनो, आता मी मग यूट्यूब चॅनल चेक केलं, ठीक आहे माझ्यावालं. भाई यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकल्यानंतर भाई एकदम खतरनाक रिस्पॉन्स आलेला आहे तुमचा. आणि तर आता म्हणजे मला हा व्हिडिओ असा बनवायचा होता का मी काल हा व्हिडिओ नाही का परवाच्या दिवशी रेकॉर्ड केला होता, मी याच्या अगोदर टाकला आहे तो. आणि त्याचं असं झालं होतं का म्हणजे मी गेलो आणि इथं व्हिडिओ वगैरे बनवला, पण जाताना मला व्हिडिओ बनवायचंच लक्षात नाही राहिलं आणि तिकडून रिटर्न वगैरे जाऊन आलो. आणि आता मी सगळ्यात मेन पॉईंटवरती बोलणार, मी माझे नाही का म्हणजे कॉलेजचे फ्युचर्सचे व्हिडिओज वगैरे नाही का मी दाखवणार आहे. 2 सेकंड. हॅलो भाई छोडो, ठीक आहे. मी नाही का म्हणजे माझ्या कॉलेज लाईफमधले थोडेसे पोरांसोबत एन्जॉयमेंट केलेले व्हिडिओ नाही का माझ्या पुढला याच्यासाठी म्हणजे भविष्यामध्ये मला दिसले पण पाहिजे, याच्यासाठी मी थोडेसे या साईडला थोडी दिसते आणि या साईडला थोडी दिसते, आणि या हिशोबाने मी थोडेसे व्हिडिओज वगैरे लावतो आणि एन्जॉय करा, ठीक आहे व्हिडिओजसाठी. तर माझे लाईफसाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट हे व्हिडिओज वगैरे होते, तर खतरनाक गोष्ट होती, ठीक आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहून आले असतील, तर व्हिडिओमध्ये खूप जास्त म्हणजे माझ्या लाईफमधले खूप म्हणजे मी एवढं लाईफमध्ये कधीच एन्जॉयमेंट नसेल केली, एवढं एन्जॉयमेंट केली होती या इव्हेंटला. आणि हा इव्हेंट नाही का म्हणजे थोडासा हॉटेल्स टाईपमध्येच होता, पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाली होती. का प्रॉब्लेम अशी झाली होती का हे पहिलं बजेट मी स्वतः मॅनेज केलं होतं, ठीक आहे. म्हणजे हॉटेलचं बजेट वगैरे मी स्वतः मॅनेज केलं होतं, म्हणजे सगळं म्हणजे फार कमीत कमी पैशामध्ये अशा हिशोबाने मॅनेज केलं होतं. पण ज्या हॉटेलमध्ये मॅनेज केलं ना, त्या हॉटेलमध्ये मी कामाला जात होतो, त्या हॉटेलमध्ये मॅनेज केलं ना, त्यांच्या 3 ब्रांचेस आहे संगमनेरमध्ये, त्याच्यातल्या 2 ब्रांचेस आहे त्या चांगल्या चालतात. आणि त्याच्यामध्ये फक्त एका ब्रांचमध्ये 2 ब्रांचमध्ये हॉल आहे, तर एक खूप लांब होतं आणि थोडंसं जवळ होतं, तिथं मी बुकिंग वगैरे केली होती. पण पोरांना वगैरे विचारलं का भाई काय करू, पण पोरांचे काय एवढे काय पैसे वगैरे गोळा नव्हते झाले. आमचे जवळजवळ 10-12 जणांचेच पैसे गोळा झाले होते. त्याच्यामध्ये मी मॅनेजरला म्हटलं होतं मी दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाका हॉल, आणि काहीतरी वेगळं बाहेर बघतो. आणि त्याच्यामध्ये तो हॉल त्या दुसऱ्या कोणाला देऊन टाकला. त्याच्यामध्ये जर असं सिच्युएशन झाली म्हणजे का दुसऱ्या दिवशी जवळजवळ अर्ध्या जणांनी पैसे देऊन टाकले, जवळजवळ 30-40 जणांचे पैसे गोळा झाले. आणि सकाळी मला जो मित्र पैसे कलेक्ट करतो त्याचा कॉल आला का भाई हॉलचं काय झालं, हॉलचं आपण डेकोरेशन वगैरे करायचं. मी त्याला भाऊ म्हटलं का भाऊ मी रात्रीच नाही म्हणून सांगितलं हॉलसाठी, आपण जाऊ टेबलवरती बसू, टेबलवरती एन्जॉयमेंट करू, तिथं काय वगैरे असं हॉलमध्ये बॅक साईडला आपण साऊंड वगैरे लावून तिथं एन्जॉयमेंट वगैरे करू. भाई कबूलच व्हायना. त्याच्यावरती मी तोंडावरती पडलो, ठीक आहे. आणि रात्री त्याच्यासोबत कॉल का बरं नाही झाला का भाई, आता मी काय बोलणार आहे. आता जर एवढ्यांचे पैसे गोळा जर नाही झाले, मी एक मित्र आहे त्याच्यासोबत पण बोलणं झालं माझ्याला थोडं काय, त्याच्यासोबत काय बोलणार आहे आता. त्याच्यानंतर दुसऱ्या हॉटेलला बुकिंग केली आम्ही, दुसऱ्या हॉटेलला पण चांगलं झालं, एकदम मस्त झालं. आणि याच्यामध्ये खूप जास्त एन्जॉयमेंट केली. त्याच्यामध्ये आमच्या 3 मॅडम पण आल्या होत्या, पण आता कोणत्या मॅडम आता ते आता सांगू शकत नाही. दिसणाऱ्याचे व्हिडिओमध्ये तर दिसणाऱ्याचे काय करणार आहे आता, फ्युचरमध्ये हे व्हिडिओ काहीतरी काम येतील मला याच्यासाठी. तर जोंधळे मॅडमसाठी हा व्हिडिओ स्पेशली बनवतोय. जोंधळे मॅडम आम्हाला सारखे गॉट इट म्हणायचे. त्या मॅडम म्हणजे स्टार्टिंगला फर्स्ट इयरला आल्यानंतर त्या मॅडम म्हणजे अशा मॅडम होत्या का सगळ्यात जास्त भ्याव त्या मॅडमचं वाटायचं. आणि त्या मॅडमपासून सगळं म्हणजे कॉलेजमधले जे काही मुलं वगैरे असतील, फर्स्ट इयरला जे काही मुलं वगैरे आले होते ते त्या मॅडमला एवढे घाबरायचे का फार विचारायचं नाही. आणि त्यांच्या सगळ्यांच्या असाइनमेंट्स नोट्स वगैरे सगळ्या कंप्लीट राहायच्या त्या मॅडमच्या. पर्सनली माझ्या तरी असाइनमेंट नोट्स वगैरे त्या मॅडमच्या कंप्लीट राहायच्या. बाकीच्या मॅडमचं काय घेणं देणं नाही, पण त्या मॅडमच्या पहिल्या कंप्लीट असायच्या. आणि त्या मॅडम म्हणजे अशा म्हणजे आम्हाला सुधारवण्यासाठी थोडासा बोलत वगैरे असतील, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक मॅडम होती जाधव मॅडम, भाई आमच्या डिपार्टमेंटची HOD. त्याच्यानंतर काय झालं काय माहीत नाही, पण त्या मॅडमला आम्ही नाही का सेकंड इयरपासून खूप मिस केलं. कारण की ती मॅडमने ब्रँच वगैरे चेंज केली, त्यांच्या जागेवरती लंगोटे सर वगैरे आले.
काय माहीत नाही, त्यांचं काहीतरी झालं असेल. पण ती मॅडम जी होती ना भाई, एक नंबर मॅडम होती भाई खरंच. आणि त्या मॅडमनी म्हणजे आम्हाला, म्हणजे आम्ही गावाकडले मुलं आहे ना, बारीक गोष्ट म्हणजे एकदम जी काही बारीक गोष्ट आहे ना तिच्यासाठी सुद्धा आम्हाला कोऑपरेट करून घेतलं. बारीक गोष्ट सुद्धा कोऑपरेट करून घेतली. पर त्या मॅडमसाठी सल्यूट यार. खरं त्या मॅडमनी एवढं काय केलं आमच्यासाठी, जाधव मॅडमनी. त्या मॅडम दुसरं कोणीच करू शकत नाही. कारण की ॲडमिशनपासनं तर पार एक्झाम फीपर्यंत, पार लास्टपर्यंत तिने पार मदत केली आम्हाला. पार अनुभव दिला, म्हणजे थोडासा कसं करायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या मॅडमनी. आता तर काय, त्या मॅडम डिपार्टमेंट वगैरे म्हणजे काय लिव्ह करून दुसऱ्या ब्रांचमध्ये गेला. कुठे गेला हे माहीत नाही. आय थिंक मी ऐकलं डेटा काय म्हणतात, डेटा सायन्स काहीतरी ब्रांच उघडली त्यांच्यावली, त्याच्यामध्ये काहीतरी शिफ्ट झाल्या त्या. आय डोंट नो, त्यांचं काहीतरी झालं. आता काय बोलणार नाही. मॅडम चांगलं होतं, त्यांचं थोडंसं आहे मिडल क्लासमधल्याचे त्या पण मॅडम. कारण की मी बघितलं, कारण की इथं जे आहे ना छोटंसं दुकान वगैरे, म्हणजे थोडंसं भेंडी मार्केटसारखं थोडंसं शॉप वगैरे लागतं तिथं नाही का, म्हणजे थोडेसे फ्रूट्स वगैरे भेटतात, भाजीपाला वगैरे भेटतो, त्याच टाईपमध्ये त्यांच्या मम्मीचं दुकान पण आहे. आय थिंक चांगलं आहे त्या पण. त्यांच्यासोबत माझं रिलेशन पण खूप चांगलं होतं, एकदम डीप रिलेशन होतं, एकदम चांगलं रिलेशन होतं. आता मी तर काय एकदम मस्त होतं. आणि आता आमचं म्हणजे कॉलेजची लाईफ एकदम, माझा टाय आहे बघा, टाय, मी भाई टायला कधीच दूर ठेवणार नाही. आणि त्याच्यासोबत माझं ID कार्ड पण आहे. ID कार्ड ठीक आहे, ID कार्ड हे फोकस होय भाई याच्यावरती. हे ID कार्ड ठीक आहे माझ्यावालं. आणि हे मी जपून ठेवणार आहे ठीक आहे. तर लाईफमध्ये खूप जास्त कामाला येतील मला हे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटण का भाई काहीतरी केलं होतं. आणि खरंच मला वाटलं पण नव्हतं का, कारण की फर्स्ट इयरला गेलो मी होतो तिथं. मी तिथे गेल्यानंतर मला वाटलं पण नव्हतं का माझे विषय निघतील म्हणून, विषय बॅकलॉग राहतील. पण खरंच ॲक्च्युली मॅडमनी तसा रिस्पॉन्स वगैरे दिला. 10वी 11वीला मी खूप म्हणजे असं एकदम थर्ड क्लास होतो एकदम. मला काय घेणं देणं नव्हतं 9वी 10वीला ठीक आहे. आणि 11वी 12वीला थोडंसं सिरियसली घेतलं. आणि FY SY आणि TY एकदम मस्त गेलं माझ्यावालं. SYला झाला थोडासा प्रॉब्लेम झाला, माझे विषय वगैरे बॅकलॉग राहिले. पण आता काढायचा वगैरे प्रयत्न केला आहे. निघता नाही निघता आय डोंट नो. तसं तुम्हाला कळवतच राहीन कसं नाही. तर चला भेटूया. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. तर बाय बाय मित्रांनो.